सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आजच्या लाईव्ह क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये कालच्या भागामध्ये आपण दिलेल्या परिमेय संख्यांचा जो छेद अपरिमेय संख्या असेल तर त्या अपरिमेय संख्येला परिमेयकरण त्या संख्येचं परिमेयकरण कसं करायचं याविषयी माहिती घेतली होती आणि मग त्यावरची उदाहरणं सोडवली होती। म्हणजे दिलेल्या इरॅशनल नंबर दिलेल्या रॅशनल परिमेय संख्येमध्ये किंवा दिलेल्या करणीमध्ये जो छेद अपरिमेय संख्या होता त्याला परिमेय करण्याचं काम आपण कालच्या भागामध्ये केलेलं होतं। तर आज अगदी तशाच प्रकारचा अभ्यास या ठिकाणी करून सराव संच 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 मधली काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत। तुमच्यापैकी अस्मिता, राजेश, वैशाली, वर्षा, सायली, संचिता तुम्ही सर्वजण उपस्थित आहात। तुमचं या क्लासमध्ये स्वागत आहे। खालील गुणाकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला सांगितलेत की वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b दुसऱ्या कंसात वर्गमुळात a वजा वर्गमुळात b। आपण अशा प्रकारचं उदाहरण 7वीच्या वर्गामध्ये अभ्यासलेत पहा की एक a मायनस b किंवा a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b आणि मग याचा विस्तार आपण असा लिहिला होता की a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर। काय केलेलं होतं की a प्लस b एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये a मायनस b म्हणजे इथं दोन द्विपदी आहेत। एक द्विपदी याला a प्लस b आहे, दुसरी द्विपदी a मायनस b आहे आणि मग यांचा गुणाकार केला होता, याचा विस्तार केला होता तर तो विस्तार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आलेला होता। नंतर सुयश उपस्थित आहे, प्रमोद, साक्षी तुमचंही स्वागत। इथं पहा की अशा द्विपद करणीचा वैष्णवी उपस्थित झाली आहे, तिचंही स्वागत। वर्गमुळात a प्लस b आणि a मायनस b या दोन कंसाचा वर्ग केला तर तो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असा येतो। मग आणखी आपण या ठिकाणी पाहिलं की x प्लस y इन सेकंड ब्रॅकेट x मायनस y देन वी गेट x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर म्हणजे या दोन कंसाचा गुणाकार केला तर तो x वर्ग वजा y वर्ग या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येईल। तर अशाच पद्धतीचे इथं काही गुणाकार दिलेले आहेत, मल्टिप्लिकेशन दिलेले आहेत आणि मग याचं निरीक्षण करायचं आहे आणि मग काय लक्षात येतंय ते पाहायचं आहे। पहा बरं, पहिल्या गुणाकारामध्ये रूट a प्लस रूट b इन सेकंड ब्रॅकेट रूट a मायनस रूट b आणि मग यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार काय आलेला आहे, आता जर पाहिलं आपण a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b तर यांचा गुणाकार येतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर। मग तसं इथं काय आलंय, इथं रूट a आहे म्हणून रूट a स्क्वेअर मायनस रूट b स्क्वेअर आणि मग रूट a स्क्वेअर काय होतं तर a स्क्वेअरचं रूट काढलं आपण तर इथं येईल मायनस a आणि इथं येईल मायनस b म्हणजे a मायनस b आलं। आता इथं रूट a जसं की रूट 3 याचा स्क्वेअर केला तर हा येईल रूट 9 आणि रूट 9 म्हणजे काय येणार आहे 3 येणार आहे। मग वर्गमुळात 3 रूट 3 ही संख्या अपरिमेय आहे पण ज्यावेळी आपण याचा स्क्वेअर केला वर्ग केला त्यावेळी आपल्याला संख्या मिळते 3 परंतु आता 3 ही संख्या कशी आहे, रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे। इथं ती इरॅशनल होती, या ठिकाणी काय केलं आपण रूट 3 ला रूट 3 न मल्टिप्लाय केलं, वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 न गुणलं आणि त्यावेळी उत्तर आलं वर्गमुळात 9। वर्गमुळात 9 म्हणजेच काय येतात 3 आणि 3 ही संख्या परिमेय संख्या आहे। मग इथं या गुणाकारामध्ये तेच पाहायचंय आपल्याला की इथं एका कंसानं दुसऱ्या कंसाला गुणल्यानंतर पहा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 दुसऱ्या कंसात वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ज्यावेळी आपण या दोन कंसाचा गुणाकार केला तर या ठिकाणी आले वर्गमुळात 5 चा वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग। मग वर्गमुळात 5 चा वर्ग अर्थातच वर्गमुळात 25 आणि 25 म्हणजे येणार आहेत पुढे 5, वर्गमुळात 25 म्हणजे काय येणार आहेत 5 आणि वर्गमुळात 3 चा वर्ग हा येईल वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 म्हणजे अर्थातच 3 मग 5 वजा 3 बरोबर उत्तर मिळालं 2। आता हे दोन्ही
गुणाकार करण्यापूर्वी या सर्व संख्या कशा होत्या? अपरिमेय होत्या. मग गुणाकार केल्यानंतर जे उत्तर मिळालं आपल्याला, जी संख्या मिळाली, ही संख्या कशी आहे? रॅशनल नंबर आहे. हा परिमेय संख्या मिळाली. म्हणजे या अपरिमेय संख्या होत्या, त्यांचे ज्यावेळी गुणाकार केले त्यावेळी आपल्याला परिमेय संख्या मिळाली. पण हे गुणाकार करत असताना लक्षात घ्या की इथं वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी, रूट ए प्लस रूट बी, आणि इथं √5 प्लस √3 या दोन्ही अपरिमेय संख्या आहेत. इथं दुसऱ्या कंसामध्ये √5 मायनस √3, इथं √a मायनस √b. या कंसाच्या मध्ये इथं प्लस चिन्ह आहे, इथं मायनस आहे, म्हणजे याच्या अगदी विरुद्ध इथं कंस आहे. आणि मग या दोन कंसाचा गुणाकार, ही वजाबाकी आहे, ही वजाबाकी आहे, ही संख्या परिमेय येतात. इथं पण तेच आहे पहा. √3 प्लस √7 इन सेकंड ब्रॅकेट, √3 मायनस √7, मग √3 चा स्क्वेअर हा 3 येईल, √7 चा स्क्वेअर हा 7 येईल, मग 7 मायनस 3 मायनस 4, तर 3 मायनस 7 मायनस 4, इथं परिमेय संख्या. म्हणजे इथं या दोन जोड्यांचा गुणाकार केल्यानंतर मिळणारी संख्या ही परिमेय संख्या मिळते आहे. या दोन्ही अपरिमेय संख्या आहेत. या दोन अपरिमेय संख्यांचा गुणाकार केल्यानंतर येणाऱ्या गुणाकारामध्ये मिळणारी संख्या ही परिमेय आहे. याचाच अर्थ की वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या दोन्ही द्विपद करणीच्या जोडी आहे, द्विपद करणी. आणि मग या जोडींचा गुणाकार परिमेय संख्या आहे. म्हणजे प्रत्येक उदाहरणामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की अशा द्विपद करणी ज्या आहेत या ठिकाणी जोडी आपण घेतली आहे आणि या जोडीचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय होत आहे की मिळणारी संख्या परिमेय संख्या मिळते आहे. आणि मग अशा प्रकारची जी जोडी असते द्विपद करणीची, तर या जोडींना काय म्हणायचं? तर द्विपद करणीच्या जोड्यांना अनुबद्ध जोडी असं म्हणायचं. करणीची अनुबद्ध जोडी म्हणजे एका कंसात प्लस आहे, दुसऱ्या कंसात मायनस आहे, अंक तेच आहे, √5 प्लस √3 आणि इकडं √5 मायनस √3. तर याला अनुबद्ध जोडी किंवा कॉन्जुगेटिव्ह पेअर्स असं म्हणतात. म्हणजे द प्रॉडक्ट ऑफ दीज टू बायनॉमियल सर्ट्स √5 प्लस √3 and √5 minus √3 is a rational number, hence these are the conjugative pairs of each other. म्हणजे या एकमेकांच्या अनुबद्ध अशा प्रकारच्या जोड्या आहेत. द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयकरणाचे गुणक असतात. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 यापैकी प्रत्येक पद द्विपद करणी ही वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी आहे. पहा, अनुबद्ध जोडी असं अवघड असं काही गोष्ट नाही. एका कंसामध्ये या ठिकाणी यात दिलाय की वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अनुबद्ध करणी किंवा जोडी काय असणार आहे? तर वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 3. मग या दोन कंसाचा गुणाकार केल्यानंतर इथं 7 चा वर्ग, वर्गमुळात 7 चा वर्ग वर्गमुळात 49 आणि वजा वर्गमुळात 3 चा वर्ग वर्गमुळात 9, 49 चा वर्गमूळ 7, 9 चा वर्गमूळ 3, 7 वजा 3 बरोबर उत्तर मिळणार आहे 4. येणारा गुणाकार ही परिमेय संख्या आहे. म्हणजे या वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणीची ही अनुबद्ध जोडी आहे. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 3. फक्त काय झालंय, इथलं जे साइन आहे, चिन्ह आहे ते चेंज झाले, बाकी काही नाही. आणि मग अशा दोन कंसाचा गुणाकार, या दोन्ही संख्या अपरिमेय संख्या आहेत, यांचा गुणाकार केल्यानंतर मिळणारी संख्या किंवा मिळणारं उत्तर हे परिमेय संख्या आहे. मग असं कधी होतं की ज्यावेळी दोन अशा द्विपद करणी असतात की ज्यांचा गुणाकार हा केला असता उत्तर परिमेय संख्या मिळतं, यांना काय म्हणायचं? करणीच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या किंवा कॉन्जुगेटिव्ह पेअर्स असं म्हणायचं. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथं 7 अधिक वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी 7 वजा वर्गमुळात 3 आहे. याच पद्धतीनं जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं की 4 वजा वर्गमुळात 5 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी काय,
तर 4 अधिक वर्गमुळात 5. मग हा गुणाकार केल्यानंतर मिळणारं उत्तर हे कसं असणार आहे? परिमेय संख्या असणार आहे. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 9 8. तर ही करणीची जोडी, या करणीची द्विपद अनुबद्ध जोडी ही वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 8 असणार आहे. बाकी काही नाही, फक्त इथलं साइन चेंज होत आहे, चिन्ह चेंज होत आहे की वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 किंवा अधिक वर्गमुळात 5 याची अनुबद्ध जोडी काय असेल? तर वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 असेल. इथं अधिक होतं, इथं वजा आलं, बस एवढंच आहे. आणि मग या दोन कंसाचा गुणाकार केल्यानंतर मिळणारी संख्या ही परिमेय असते, म्हणून या जोडींना कॉन्जुगेटिव्ह पेअर्स असं म्हणायचं किंवा अनुबद्ध जोडी असं म्हणायचं. लक्षात आलंय का तुमच्या? म्हणजे याच्यावरची आधारित उदाहरणं आपल्याला आता सोडवता येणार आहे. तर अगदी याच्यावर आधारित सोपी उदाहरणं काय आहेत ते अगोदर पाहू आणि मग पुढील उदाहरणं सोडवायला सुरुवात करू आपण. लक्षात आलंय का तुमच्या? लक्षात आलं नसेल तर परत समजून घ्या. पहा, वैष्णवी आहे, गुड. अक्षय, प्रशांत, हे जरा हटके काय नाव कळलं नाही. जरा हटके नाव सांगा म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, पुढे जाऊया आपण. छेदाचे परिमेयकरण, रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. आपण हा काल भाग पाहिलेला होता की छेदाचं परिमेयकरण आपण केलेलं होतं. तर छेदाचं परिमेयकरण करत असताना दिलेल्या संख्येचा छेद जर परिमेय असेल, अपरिमेय असेल, तर त्याच संख्येनं, त्याच अपरिमेय संख्येनं आपण त्या छेदाला गुणलं होतं आणि मग येणारा गुणाकार हा परिमेय संख्या येत होता आणि त्यानंतर मग छेदाचं परिमेयकरण होत होतं. द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी. आता अनुबद्ध जोडी कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलेलं. अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय असतो. दिलेली करणी, द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय असतो. या गुणधर्माचा उपयोग करून छेद द्विपद करणी असणाऱ्या संख्यांच्या छेदाचे परिमेयकरण करता येते. आणि मग इथे एक उदाहरण दिलंय की 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण करा. आपण सोडवलेलं उदाहरण या ठिकाणी पाहतोय की वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या करणीची अनुबद्ध जोडी. आता तुम्ही पाहिले का नाही इथं की वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 याची अनुबद्ध जोडी काय येणार आहे? तर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 येणार आहे. म्हणजे या जोडीनं, या वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 न या कंसाला गुणल्यानंतर येणारा छेद किंवा येणारा उत्तर ही परिमेय संख्या असणार आहे. आणि तेच सांगितलंय की काय करा? छेदाचं परिमेयकरण करा. आणि मग या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी अर्थातच काय आहे? वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आहे. आणि मग हा गुणाकार केल्यानंतर इथं 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर. म्हणजे अगोदर हे शोधून काढायचं आहे की याची अनुबद्ध जोडी कोणती आहे या दिलेल्या करणीची छेदामधल्या. आणि मग 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 गुणिले ही जी जोडी मिळाली आपल्याला, या जोडीनं नुसत्या छेदाला गुणून चालणार नाही, त्याच वेळी आपल्याला अंशाला पण गुणावं लागेल. आणि मग वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 चा वर्ग. इथं पहा, वर्गमुळात 5 चा वर्ग केला, इथं वजा आहे वजा. जसं की a मायनस बी आणि a प्लस बी याचा आपण जर गुणाकार केला तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं. आणि त्याच्याच आधारे आपण इथं या दोन संख्यांचा गुणाकार केला तर वर्गमुळात 5 चा वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग. आणि मग छेदामध्ये अंशामध्ये काही बदल होणार नाही, अंशाला अंश तसाच राहील. आणि इथं 5 वजा 3 तर वर्गमुळात 5 चा वर्ग 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग 3. 5 वजा 3 उत्तर आलं 2. अंशामध्ये काही बदल नाही. आपल्याला काय करायचं होतं? फक्त छेदाचं परिमेयकरण करायचं होतं. छेद जो अपरिमेय होता तो परिमेय करायचा होता. इथं 2 ही संख्या आली, अर्थातच आता छेद परिमेय झालेला आहे. काय करायचं आहे? रॅशनलायझेशन ऑफ अ डिनॉमिनेटर, छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. इथं असणाऱ्या संख्या या अपरिमेय संख्या होत्या.
इरॅशनल नंबर आहे हा, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. मग याला परिमेय करायचं आहे, तर इथं 2 ही संख्या परिमेय झाली. अशा रीतीनं छेदाचं परिमेयकरण आपण सोपी उदाहरण काल पाहिली होती की ज्यामध्ये फक्त एकच करणी दिलेली होती, पण द्विपद एका पदाची करणीचा आपण काल अभ्यास केलेला होता. आज आपण इथं द्विपद करणीचा अभ्यास करतोय. आणखी एक उदाहरण, सोडवलेलंच उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय की 8/3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण करा. मग इथं 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 म्हणजे अगोदर काय शोधायला पाहिजे की त्या उदाहरणामधील जो छेद आहे त्या छेदाचं जे अनुबद्ध जोडी आहे ती जोडी शोधायची आहे. मग इथं काय केलं, फक्त अधिक आहे तर इथं वजा घेतलं वर्गमुळात 5 आणि मग ही अनुबद्ध जोडी असणार आहे. तर आता दिलेलं उदाहरण 8/3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 8/3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5. इथं मग आता गुणाकार केला, अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार. अगोदर याची अनुबद्ध जोडी शोधली, तीही आहे. मग या जोडीनं अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे गुणलं. पठाण सरांचं स्वागत, तसं तर आकांक्षा पण उपस्थित आहे, दोघांचंही स्वागत. इथं अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार, मग 8 न याला गुणलं 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 ला आणि छेदांचा गुणाकार केला. तर छेदाचा गुणाकार करत असताना छेद या स्वरूपात आलेला आहे की a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं या दोन पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे 3√2 याचा स्क्वेअर 3√2 स्क्वेअर मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, दुसरं पद आहे वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 चा वर्ग. मग आता अंशामध्ये काय झालंय पहा की इथं काहीच केलेलं नाही, या 8 न या 3 वर्गमुळात 2 ला गुणलं म्हणजे 8 गुणिले 3 वर्गमुळात 2 वजा 8 न वर्गमुळात 5 ला गुणलं. तुम्ही यामध्ये काही नाही बदल केला तरी चालतो, कारण काय विचारलंय की छेदाचं परिमेयकरण करायचंय. मग इथं या 3 चा वर्ग 9, 3 चा वर्ग 9 आला, वर्गमुळात 2 चा वर्ग 2 आला. आता हे 2 कसं आलाय परत सांगायची गरज पडू नये, कारण वर्गमुळात 2 चा वर्ग येतो वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 4 अर्थातच असतात 2. म्हणून डायरेक्ट आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की वर्गमुळात 2 चा वर्ग येतो 2. म्हणजे ही मधली स्टेप आता प्रत्येक वेळी तुम्हाला सांगायची गरज पडू नये की हे पटकन लक्षात यावं. इथं अमर पण उपस्थित आहे, गुड. इथं पहा आता की काय केलं, इथं 3 चा वर्ग 9 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2, स्क्वेअर ऑफ √2 इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर ऑफ √5 इज इक्वल टू 5. म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग वर्गमुळात 25 आणि 25 चं वर्गमूळ आलं 5. आता 8 त्रिक 24 हा गुणाकार करता येतो आपल्याला. 8 त्रिक 24 वर्गमुळात 2 वजा 8 वर्गमुळात 5 छेद 9 दोन्ही 18, 18 वजा 5, तर 18 वजा 5 आले 13. आपला मूळ उद्देश होता की या दिलेल्या उदाहरणामधला छेद जो अपरिमेय आहे त्याला परिमेय करायचं होतं आणि मग 13 ही संख्या परिमेय आहे, याचाच अर्थ ही संख्या परिमेय आहे. अमर गेला काय लगेच? अमर आहे का सानिका आहे, कोण आहे नेमकं? चला पुढे जाऊया आपण. गुणाकार करा. अतिशय सोपा प्रश्न. गुणाकार करायचा आहे, सराव संच 2.4 मधला हा प्रश्न आहे. पहिला गुणाकार करा. तर वर्गमुळात 3 न वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 ला गुणायचं आहे. √3 इंटू √7 मायनस √3, तर √3 इंटू √7 काय केलं, या वर्गमुळात 3 न वर्गमुळात 7 ला गुणू वजा √3 इंटू √3 आणि मग √21 मायनस √9. तर अशा रीतीनं हे वर्गमुळात 21 वजा वर्गमुळात 9 येतात. अगदी त्याच पद्धतीनं दुसरं उदाहरण सोडवायचं आपल्याला की √5 मायनस √7 इंटू √2. पहा बरं काय येईल याचं उत्तर. तर या √2 न √5 ला गुणलं
√2 इंटू √5 मायनस √2 इंटू √7. या वर्गमुळात 2 न वर्गमुळात 5 ला गुणलं आणि या वर्गमुळात 2 न वर्गमुळात 7 ला गुणलं तर इथं येथील वर्गमुळात 10 वजा वर्गमुळात 14. पा काय येईल उत्तर काढताय का तुम्ही? प्रयत्न करताय का? काही करू नका, अगोदर समजून घ्या फक्त. त्यापुढे जाऊया. तीन वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या कंसात 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. अमरच आहे. बर, याचा गुणाकार इथल्या पहिल्या पदानं प्रशांतनं काय उत्तर दिलेलं आहे गुणाकार करण्याचं? प्रशांतनं उत्तर दिलं आहे पहा, नेमकं कळत नाही ते. 35/4 आहे का √4 आहे? ठीक आहे, प्रयत्न करा ते, कारण वर्गमुळाचे चिन्ह तुम्हाला मांडणं या ठिकाणी थोडं कठीण जातं आणि मग उत्तर सांगायची अडचण येते. तुम्हाला उत्तर त्याचं सोडवता येत असतं, परंतु मग उत्तर ते पूर्णपणे सांगता येत नाही. तर नाही आलं तरी हरकत नाही, फक्त तुम्हाला येत आहे सरावानं. तर इथं काय करू आपण? या 3 वर्गमुळात 2 न 3 वर्गमुळात 2 न या पहिल्या पदाला गुणू. इथं 4 वर्गमुळात 3 ला म्हणजे 3 वर्गमुळात 2 गुणिले 4 वर्गमुळात 3. पहा, इथल्या पहिल्या पदानं काय केलं? या दुसऱ्या कंसातल्या पहिल्या पदाला गुणलं. आता या पहिल्या पदानं या दुसऱ्या कंसातल्या दुसऱ्या पदाला गुणू. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, हे प्लस मायनस मायनस येतील. 3√2 इंटू √2. अगोदर चिन्हांचा गुणाकार केला. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, मग 3√2 इंटू √2. आता या दुसऱ्या पदानं पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं दुसऱ्या कंसातल्या पहिल्या पदाला गुणायचं आहे. तर इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे, तर मायनस इंटू प्लस मायनस होतील. √3 इंटू 4√3. आणि आता या ठिकाणी काय करायचं बघा, की या दुसऱ्या पदानं इथल्या दुसऱ्या पदाला गुणायचं. म्हणजे इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं होतील प्लस, मग √3 इंटू √2. हे अगोदर मायनस आणि हे मायनस प्लस केले आणि मग गुणाकार केला √3 इंटू √2. म्हणजे दोन्ही पदात दोन्ही कंसातल्या प्रत्येक पदानं प्रत्येक पदाला गुणून घेतलं. किंवा याची मांडणी तुम्हाला अशी करता येईल की 3√2 इंटू या पहिल्या पदानं दोन्ही पदाला गुणून घेतलं. 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. या वजा 3 वजा वर्गमुळात 3 या दोन्ही पदाला गुणून घेतलं. 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. कोणत्याही पद्धतीनं मांडणी करा, म्हणजे इथल्या पहिल्या पदानं इथल्या दोन्ही पदाला गुणून घ्या, किंवा आता जसं आपण या ठिकाणी मांडणी केली आहे तशी मांडणी करून घ्या. दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जे सोपं वाटतंय ते तुम्ही त्या ठिकाणी वापरायची पद्धत. तर आता गुणाकार करून घेऊ. हा गुणाकार 3 आणि 4 यांचा गुणाकार येईल 12. वर्गमुळात 3 दोन्ही 6. वर्गमुळातल्या आणि वर्गमुळातल्या संख्येचा गुणाकार होईल 6. कधी होईल? ज्यावेळी या कर्णी संख्येची जी कोटी असते ती कोटी सारखी असली पाहिजे, त्याच वेळी गुणाकार करता येईल. वजा इथं 3 आणि इथं 1 आहे. 3 वर्गमुळात 2 दोन्ही 4 वर्गमुळात 4 वजा इथं 4 ला 4 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 हे येतील वर्गमुळात 9 अधिक यांचा गुणाकार येईल वर्गमुळात 6. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 6. पहा 12 वर्गमुळात 6 आणि हे वर्गमुळात 6 किती आहेत? तर हे आहेत 1 वर्गमुळात 6. तर 12 आणि 1 13 वर्गमुळात 6. म्हणजे या सजातीय कर्णी आहेत, यांची आपण बेरीज करू. दिस इज द लाईक सर्ट्स. सजातीय कर्णी आहेत म्हणून या दोन पदांची बेरीज करता येईल.
मग 13 वर्गमुळात 6 इथं -3 इंटू √4 इज इक्वल टू 2. 4चं वर्गमूळ निघतं 2 वजा 4 गुणिले या 9चं पण वर्गमूळ निघतं ते येतं 3 आणि मग 13 वर्गमुळात 6 वजा 3 दोन्ही 6 वजा 4 त्रिक 12 आणि मग हे वजा 6 आणि वजा 12 हे होतात वजा 18 अधिक 13 वर्गमुळात 6. आता याच्या पुढे मात्र यांची बेरीज होणार नाही कारण हे वेगळी पद आहेत. वजा 18 आणि 13 वर्गमुळात 6 ही दोन पद वेगळी असल्यामुळे भिन्न असल्यामुळे या दोन्ही पदांची बेरीज होणार नाही. उत्तर एवढंच येईल -18 + 13 × √6. किंवा हे जे दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवलं होतं परत आणखी एकदा रिपीट होईल म्हणजे चांगलं लक्षात येईल तुमच्या की काय केलं होतं. यासाठी आपण की या 3√2 न दोन्ही पदाला गुणलं 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आणि या वजा वर्गमुळात 3 न 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 ला गुणलं. म्हणजे या पदानं अगोदर या दोन्ही पदाला गुणून घेतलं म्हणजे 3 वर्गमुळात 3 न यालाही गुणला आणि यालाही गुणला. हा कंस जसा तसा घेतला. इथं परत दुसरं पद घेतलं आणि या दुसऱ्या पदानं या पूर्ण कंसाला गुणायचं आणि मग आता 3 वर्गमुळात 2 न 4 वर्गमुळात 3 ला गुणलं तर 4 त्रिक 12. आता मी डायरेक्ट सोडवतो तुमच्या लक्षात येईल कारण एकदा झालेलं आहे ते. तर 3 चोक 12 वर्गमुळात 6 मायनस वजा 3 हे 3 ला 3 आणि वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार येईल वर्गमुळात 4. इथं वजा वर्गमुळात 3 न वर्गमुळात 4 वर्गमुळात 3 ला गुणत असताना हे 4 ला 4 येतील आणि वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार येईल वर्गमुळात 9. नंतर हे वजा गुणिले वजा होतील अधिक वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 हे येतील वर्गमुळात 6 आणि मग 12 वर्गमुळात 6 आणि 1 वर्गमुळात 6. जसं की आपण बऱ्याच वेळा असं उदाहरण चुकतं पहा की 4x अधिक x. मग इथं कळत नाही काय चाललंय ते कारण इथं बेरीज करताना अडचण येते की मग इथं x आहे इथं तर संख्या आहे मग हे इथं 1 आहे हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. तर हे 1 असतं आणि मग इथं 4 आणि 1 5x येतं. तसं इथं 1 वर्गमुळात 6 आहे इथं 12 वर्गमुळात 6 आहेत याचाच अर्थ 13 वर्गमुळात 6 आणि इथं -3 वजा 3 √2 म्हणजे 2 वर्गमुळात 4चं वर्गमूळ 2 किंवा वर्गमुळात 4 म्हणजे 2 वजा 4 गुणिले 9चं वर्गमूळ 3 आणि मग 13 वर्गमुळात 6 वजा 3 दोन्ही 6 वजा 4 त्रिक 12 वजा 18 अधिक 13 वर्गमुळात 6. अशा रीतीनं आपण थोडं वेगळे स्टेप या ठिकाणी वापरली होती त्यानं सुद्धा उत्तर एवढंच येईल. मला वाटतं तुम्हाला आता हा भाग निश्चितच समजलेला आहे. समजलाय का नाही समजला म्हणजे रिपीट करायला आपल्याला. वर्षानं उत्तर काढलं होतं. ठीक आहे. √10 मायनस √14. छान. पुढे आपण उदाहरण सोडूया. तुम्हाला भाग समजला आहे का सगळ्यांना? हा भाग समजला आहे का? म्हणजे मग आपल्याला पुढचा भाग घ्यायला सोडवायला. पहा मग आता ही उदाहरणं सोडवायची आपल्याला. छेदाचे परिमेयकरण करा. गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग. छेदाचे परिमेयकरण करा. तर काल आपण अशा प्रकारची उदाहरणं सोडवलेत. मला वाटतं तुम्हाला आता हे येणार आहे. पहिलं उदाहरण घेतलंय 1/वर्गमुळात 5 या छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. यासाठी
या वर्गमुळात 5 ला जर वर्गमुळात 5 नच गुणलं तर हा छेद परिमेय होईल आणि मग 1 गुणिले वर्गमुळात 5 छेद 1 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5. वैष्णवीने सांगितलंय, समजलंय, ठीक आहे. वैष्णवीने सांगितलंय म्हणून आपण पुढे जाऊया, काही हरकत नाही. वर्षानं पण सांगितलंय, साक्षीला पण समजलंय, गुड. वर्गमुळात 5 1 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 25 येतील. तर वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 25 याचाच अर्थ 5. इथं काय झाला, छेद परिमेय झाला. आणि तेच विचारलं होतं की छेदाचं परिमेयकरण करा. मग छेद परिमेय झाला. वर्गमुळात 5 होता, तो 5 आला, म्हणजे 5 ही संख्या परिमेय आहे. पुढे 2/3 वर्गमुळात 7. 2/3 वर्गमुळात 7. तर इथं या 3 वर्गमुळात 7 ला आपण वर्गमुळात 7 न गुणायचं आहे. 3 ही परिमेय संख्या, 3 न गुणण्याची गरज नाही. फक्त वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या असल्यामुळं 2 अपरिमेय संख्या इथं वर्गमुळात 7 न जर याला गुणलं तर मग मात्र परिमेय होणार आहेत. आणि मग 2/3 वर्गमुळात 7 याला गुणायचंय आपणाला वर्गमुळात 7 न गुणिले वर्गमुळात 7. मग 2 वर्गमुळात 7 छेद 3 ला 3 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 वर्गमुळात 49 बरोबर 2 वर्गमुळात 7 छेद 3 गुणिले इथं वर्गमुळात राहिलं बरं का. तर वर्गमुळात 7 49 म्हणजे हे 7 येणार आहे, म्हणजे 2 वर्गमुळात 7 छेद 7 त्रिक 21. इथं हा छेद होता की 3 वर्गमुळात 7 याला आपण काय केलं, छेदाचं परिमेयकरण केलं. इथं छेद आला 21. 21 ही संख्या परिमेय आहे. आता आपण अनुबद्ध करणी कशाला म्हणायचं आहे, अनुबद्ध करणीची जोडी कशाला म्हणायचं आहे ही माहिती घेतल्यानंतर आता तुम्हाला या छेदाचं परिमेयकरण करता येणार आहे. आता मला फक्त याचं उत्तर काय येईल तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की हे तुम्हाला आलंच पाहिजे की काय, 1/3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 या करणीला या छेदाला तुम्ही परिमेय करायचं आहे. जमेल का बरं, हे सोडवायला जमेल का? वैष्णवी आहे का? एक छेद वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. देशमाने आहे का? देशमाने, प्रशांत, ऋषिकेश आहे का? ऋषिकेश सुरुवातीला होता का ऋषिकेश? एक छेद वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 याची अनुबद्ध जोडी करणीची काय येणार आहे ते शिकलोय आपण. अच्छा सांगतायत हो म्हणून, ठीक आहे. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. इथं मायनस आहे तर इथं प्लस घेतलं की मग ही अनुबद्ध जोडी होते. आणि मग या करणीला त्याच्या अनुबद्ध जोडीनं जर गुणलं तर ही संख्या परिमेय होते. आणि मग लक्षात आलं आपल्या की इथं वजाच्या ऐवजी अधिक अशाच पद्धतीच्या या दोन संख्या घेऊन प्लस केलं की मग ती अनुबद्ध जोडी होते आणि या दोन संख्यांचा गुणाकार परिमेय संख्या येतो. आणि मग आता तुम्हाला ते सोडवता येईल की प्रमोद आहे, ठीक आहे. पहा, 1 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 याला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. वैष्णवी आहे बार. दुसरी वैष्णवी आहे का? तर अनुबद्ध जोडी आपण शोधली तर इथं 1 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 या जोडीनं अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे. सुयश आहे, गुड. तर 1 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 या अनुबद्ध जोडीनं अंशाला आणि छेदाला आपण गुणतोय. तर गुणाकार केला 1 न या कंसाला गुणल्यामुळे काही बदल होणार नाही. तर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 येईल छेद
आता हा गुणाकार करू इथं बाजूला आपण, म्हणजे लक्षात येईल, किंवा इथंच करू. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, तर वर्गमुळात 3चा वर्ग वजा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, आणि मग वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 हे असंच राहणार आहे, छेद वर्गमुळात 3चा वर्ग अर्थातच 3 येणार आहे, आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 येणार आहे. तर उत्तर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 छेद 3 वजा 2 अर्थात तो येणार आहे, यांची वजाबाकी येणार आहे 1, आणि मग वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 याची काही बेरीज आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही, म्हणून हेच उत्तर राहील वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. मग इथं छेद 1 नाही घेतला तरी चालेल, घेतला तरी चालेल. आता मग अगदी असंच हे चौथं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे की 1 अधिक 1 छेद 1 छेद 3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2. सोडवून आता सोडवता नाही आलं तरी हरकत नाही, फक्त तुम्ही समजून घेतलं का मग तुम्हाला ते कधीही सोडवता येणार आहे. तर 1 छेद 3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 5, मग याची अनुबद्ध जोडी तुम्हाला माहित आहे काय असणार आहे, तर 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2. इथं प्लस आहे, इथं मायनस घ्यायचं. आणि मग आता या अनुबद्ध जोडीनं अंशाला आणि छेदाला गुणलं, आपल्याला छेद परिमेय करायचा आहे, अंशाला आणि छेदाला गुणू. नुसत्या अंशाला आणि छेदाला गुणता येणार नाही, वर्षानं बरोबर उत्तर काढलं होतं. गुड. पहा 1 गुणिले या अनुबद्ध जोडीनं अंशाला गुणतोय आपण 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 छेद, वैशाली आहे का वैशाली, 3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2 ला 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 न गुणला, या अनुबद्ध जोडीनं गुणला अंशाला आणि छेदाला. तर मग आता 1 न या कंसाला गुणल्यामुळं या कंसामध्ये काही बदल होणार नाही, 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2. छेदामध्ये काय येईल बघा, आता इथं ए स्क्वेअर ए मायनस बी, ए प्लस बी आणि ए मायनस बी, तर याचा वर्ग किंवा गुणाकार विस्तार एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येणार. आणि मग इथं अगदी तेच आहे, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, कारण एका कंसात या 2 पदाची बेरीज आहे, दुसऱ्या कंसात 2 पदाची वजाबाकी आहे, त्याच 2 पदाची वजाबाकी आहे, म्हणून पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्म काय आहे, तर 3√5 स्क्वेअर ऑफ 3√5 मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म 2√2, आणि मग 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 छेद 3 वर्गमुळात 5, तर 3 वर्गमुळात 5 मध्ये काय येणार आहे, तर 3 चा वर्ग येईल 9 वर्गमुळात 5 चा वर्ग गुणिले 5. परत सांगतोय बघा, वर्गमुळात 5 चा वर्ग किती आला असता, वर्गमुळात 25, आणि वर्गमुळात 25 म्हणजेच किती येतात 5, √25 इज इक्वल टू 5. आणि मग इथं समजून घ्या की प्रत्येक वेळी आता असं तुम्हाला या प्रकरणामध्ये सोडवावं लागणार आहे, किंवा अनेक वेळा मग तुम्ही पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं, किंवा 9वीच्या वर्गामध्ये तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं बऱ्याच वेळा सोडवावं लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की या वर्गमुळात 5 चा वर्ग वर्गमुळात 25 येतो, आणि अर्थातच वर्गमुळात 25 म्हणजे 5 येतात, म्हणून आपण त्याला डायरेक्ट घेऊ. वैशाली आहे, गुड. वर्गमुळात 25 म्हणजेच किती होतात 5, म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग येतो 5. तसं इथं वजा 2 वर्गमुळात 2 चा वर्ग येतो 2, आणि मग 3 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 छेद इथं 9 गुणिले 5 9×5 = 45 वजा इथं या 2 चा वर्ग 4 येईल बरं का, 4
आणि या 2चा वर्ग 4 आणि या वर्गमुळात 2चा वर्ग 2, मग 4 दोन्ही येतील 8. आणि मग शेवटी फायनल उत्तर काय येणार आहे, तर 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 छेद हे 45 वजा 8 किती येतील, 37. म्हणजे या 15 मधून 8 वजा झाले 7, चाला 1, 4 मधून 1 वजा झाला राहिले 3. अशा रीतीनं आपण हे उदाहरण सोडवलं. अगदी याच पद्धतीचं हा 5वा प्रश्न पण या 5चं जे बीट आहे ते सुद्धा तुम्हाला सोडवता येईल का सोडवता, निश्चित सोडवायला आलंच पाहिजे, येणारच आहे ते. आता पहा इथं छेदाचे परिमेयकरण करा. प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन नंबर हा 2 आहे. आता जे आपण या ठिकाणी भाग पाहिला अगदी तसंच आहे इथं सुद्धा. पहा बरं, मग इथं सुद्धा छेदाचं परिमेयकरण करायचं. पुन्हा 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 तेच प्रश्न आपण सरावासाठी घेतोय, जेणेकरून ते तुम्हाला सोपे वाटावेत आणि अगदी सहज तुम्हाला सोडवता यावेत. 1 छेद वर्गमुळात 7, 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. पहा की 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 या छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. तर याची अनुबद्ध जोडी आपल्याला सांगता आली पाहिजे. याची अनुबद्ध जोडी अर्थातच किती असणार आहे, काय असणार आहे ती, तर इथं वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 असणार आहे. त्याला कंजेक्युटिव्ह पेअर असं आपण म्हणतोय. तर 1 गुणिले वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 ही जोडी लक्षात येणं गरजेचं आहे आणि लक्षात यायला काही अवघडच नाही. तर वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 याला या जोडीनं गुणायचं आहे. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 न गुणायचं आणि मग 1 वर्गमुळात 7, आता 1 न गुणल्यामुळे काही बदल होणार नाही. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद इथं यांचा गुणाकार वर्गमुळात 7चा वर्ग वजा वर्गमुळात 2चा वर्ग आणि मग वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 7चा वर्ग येतो वर्गमुळात 7चा वर्ग आता सांगितलं मी तुम्हाला 7 येतो आणि वर्गमुळात 4चा वर्ग 2चा वर्ग येतो 2. म्हणजेच वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद 7 वजा 2 बरोबर येतील 5. म्हणजे तुम्हाला हे अशा रीतीनं सोडवता आलं पाहिजे आणि सोडवता येईल मला वाटतं. वेळ जास्त झालाय का, थांबायचं का आपण, थांबायचं का, हा क्वेश्चन कंप्लीट करायचा सांगा. पहा बरं, आता हा सेकंड क्वेश्चन घेऊ आपण इथला. 3/2√5 मायनस 3√2 याला हा जो छेद आहे हा छेद परिमेय बनवायचा आहे आपल्याला. तर इथं आपण हा छेद परिमेय बनवू. इथं याची अनुबद्ध जोडी पाहू आपण. इथं काय येणार अनुबद्ध जोडी, अर्थातच ते येईल 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2. इथं मायनस आहे, इथं प्लस घेतलं आणि तीच पद घेतली की ती अनुबद्ध जोडी झाली. आणि मग या जोडीनं या पदाला गुणलं की छेद परिमेय होतो, हे आपण पाहिलं. मग 3 गुणिले 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 या जोडीनं सॉरी इथं प्लस येईल, या संख्येनं आपण अंशाला आणि छेदाला गुणणार आहोत. का, तर छेद परिमेय करायचा आहे. वर्षानं काढलंय उत्तर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद 5 म्हणजे यापूर्वीच्या प्रश्नाचं बरोबर काढलं होतं. ठीक आहे. तर आता पहा की इथं हा गुणाकार करू. काय, तर 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2, वैष्णवीनं पण काढलं होतं, गुड. तर 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2
छेद लिहिता येत नाही बऱ्याच वेळा आपल्याला, तर ते हे जे चिन्ह आहे या चिन्हानं छेद दिला तरी चालतो, म्हणजे लक्षात येतं ते. कारण अगदी असा छेद देता येत नाही. इथं वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2/5 असं तुम्हाला टाईप करता येत नसावं, आणि मग त्याला वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2/5 असं लिहिलं तरी चालतं. आता पहा, इथं 3 न या दोन्ही संख्येला गुणलं तर 3 दोन्ही येतील, अगोदर गुणून घेऊ आपण. 3 कंसात 2 वर्गमुळात 5 अधिक या 3 न 3 ला गुणलं, 3 कंसात 3 वर्गमुळात 2, म्हणजे या 3 न इथं गुणलं आणि त्याच 3 न आपण या संख्येला गुणलं. आता यांचा गुणाकार अर्थातच a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a प्लस बी इंटू ए मायनस बी, यांचा गुणाकार हा येतो माहिती आहे आपल्याला, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर 3 वर्गमुळात छेदाचा भाग करायचा आपल्याला. इथं 2 वर्गमुळात 5चा वर्ग वजा 3 वर्गमुळात 2चा वर्ग. काय केलं आपण, या पहिल्या पदाचा वर्ग वजा या दुसऱ्या पदाचा वर्ग आपण या ठिकाणी लिहिला. तर मग आता 3 वर्गमुळात 3 दोन्ही 6 वर्गमुळात 5 अधिक 3 त्रिक 9 वर्गमुळात 2 छेद 2 चा वर्ग 4 गुणिले वर्गमुळात 5चा वर्ग 5 वजा या 3 चा वर्ग 9 गुणिले या 2 चा वर्ग, वर्गमुळात 2 चा वर्ग येईल 2. आणि मग आता उत्तरामध्ये काय येईल पहा, की उत्तरामध्ये आता येणार आहे 6 वर्गमुळात 5 अधिक 9 वर्गमुळात 2 छेद इथं 4 आणि 5 यांचा गुणाकार 20 येईल वजा 9 दोन्ही 18 आणि मग 6 वर्गमुळात 5 अधिक 9 वर्गमुळात 2 छेद 20 वजा 18 येतील 2. इथं कॉमन काय येईल बघा, इथं 9 आहे, 6 आहेत, इथं 9 आहेत, काही गरज नाही, एवढं ठेवलं तरी आपलं पुष्कळ झालं. आपला छेद परिमेय झाला आणि तेच करायचं होतं आपल्याला. काय करायचं होतं, छेदाचं परिमेयकरण करायचं होतं. मग छेद इथं 2 आला म्हणजे छेद परिमेय झाला. आता अगदी असंच तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. चौथं म्हणा किंवा तिसरं चौथं, ही दोन्ही उदाहरण आता सोडवता येणार आहेत. आपण या ठिकाणी आता काय करूया, थांबूया. उद्या शेवटचं उदाहरण घ्यायचं काय एक आणखी, कोणीतरी सांगा. आवाज येतो का सगळ्यांना? शेवटचं एक उदाहरण आपण घ्यायचं का नको, तुम्ही सांगा, नंतर मग आपण ठरवू काय करायचं ते. आवाज येतो का सगळ्यांना? आवाज का तुम्ही घरी सोडवता ते काय करता? वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. तर या करणीची अनुबद्ध जोडी अर्थातच ती काय असेल, तर वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. घरी सोडवता? साक्षी सांगते हो. सोडवता म्हणता का सोडवायचं म्हणता? ठीक आहे, आपण सोडू. तर वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 काय करा आपण इथं, की ही अनुबद्ध जोडी आपण शोधली, अंशाला आणि छेदाला गुणायचंय. तर अंशाला आणि छेदाला गुणल्यानंतर संचिता पण हो म्हणते, गुड. राजेश हो म्हणतोय, प्रशांत पण हो म्हणतोय. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 याला
या जोडीनं गुणायचं आहे, याच्या अनुबद्ध जोडीनं. याची अनुबद्ध जोडी ही आहे की वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 गुणिले ही जोडी. काय? वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. तर आपणाला छेद परिमेय करायचा आहे, त्यामुळं अंशस्थानी काय येईल याकडं नाही लक्ष दिलं तरी चालेल, पण इथं काय येईल की वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3चा वर्ग असं येणार आहे. कारण दोन सारखे कंस आहेत आणि दोन सारख्या कंसाचा गुणाकार म्हटल्यानंतर कंसाचा वर्ग होणार आहे. आणि इथं मग a प्लस बी आणि परत a मायनस बी. पहा किती वेळा आलेलं आहे आतापर्यंत. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यांचा गुणाकार विस्तार केला तर a वर्ग वजा b वर्ग येतो आणि मग वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 अर्थात वर्गमुळात 5चा वर्ग वजा वर्गमुळात 3चा वर्ग. आणि मग इथं या दोन पदाचा विस्तार किंवा या कंसाचा विस्तार x मायनस वाय स्क्वेअर, तर हे येतात एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. हा पण विस्तार आपण 8वीच्या वर्गामध्ये पाहिलेला आहे किंवा 7वीच्या वर्गामध्ये पण तुम्ही हा अभ्यास केला आहे. मग यानुसार पहिल्या पदाचा वर्ग सायली पण हो म्हणते. गुड. अक्षय घरी सोडवणार आहात तुम्ही, छान. तर वर्गमुळात 5चा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद आहे वर्गमुळात 5 गुणिले दुसरे पद आहे वर्गमुळात 3 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग. पहा हे सोडवण्यासाठी आपण या सूत्राचा वापर करतोय बरं का. x वजा y कंसाचा वर्ग बरोबर x वर्ग वजा 2xy अधिक y चा वर्ग. तर इथं आता छेदामध्ये काय येईल? वर्गमुळात 5चा वर्ग येणार आहे 5. डायरेक्टली तुम्ही उत्तर वर्गमुळात 5चा वर्ग 5 आणि वर्गमुळात 3चा वर्ग 3. तर मग इथं वर्गमुळात 5चा वर्ग 5 वजा 2 वर्गमुळात 5 त्रिक 15 अधिक वर्गमुळात 3चा वर्ग येणार आहे 3 छेद 5 वजा 3 येणार आहे 2. 5 वजा 3 आले 2 आणि मग इथं हे 5 आणि 3 येतील 8 बेरीज वजा 2 वर्गमुळात 15 छेद 2. आता इथं तुम्ही अंशामध्ये 2 कॉमन काढू शकता. 2 कंसात इथं 4 बेद चोक 8 वजा वर्गमुळात बेक बे वर्गमुळात 15 छेद येतील 2 आणि हे 2 2 कॅन्सल होतील. शिल्लक 4 वजा वर्गमुळात 15 अशा रीतीनं छेद या ठिकाणी 1 आला आणि मग 1 ही संख्या कशी झाली? परिमेय झाली. तर आपण आता हे शेवटचं उदाहरण पाहिलं. एक उदाहरण हे राहिलेलं आहे, हे मात्र तुम्ही घरी सोडवायचं आहे. सरावासाठी तुम्हाला ते ठेवलेलं आहे, कारण एवढा तरी सराव तुम्हाला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तसं तर आता जी झालेली उदाहरण आहे तुम्ही जर त्याचं रिपिटेशन केलं घरी परत एकदा तुम्ही सोडवली तर मग अगदी तुमच्या ते पक्क लक्षात राहतं. कारण काय होतं की आत्ता सोडवलं तुम्ही जर असा विचार केला की नाही आता मग आपण 2-3 दिवसांनी सोडवू 4-5 दिवसांनी सोडवू तर मग मात्र ते लक्षात येणार नाही. म्हणून उदाहरणं सोडवून झाली, तुम्हाला समजली की काही वेळानं म्हणजे जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ते सोडवा. म्हणजे तुमचं ते काय होईल? दृढ होईल, चांगलं पक्क होईल, विसरणार नाही. बाकी मग गणितामध्ये सराव महत्वाचा आहे. बाकीच्या विषयामध्ये पाठांतर करणं गरजेचं आहे, वाचन करणं गरजेचं आहे. तसं गणिताचा सराव म्हणजे काय? गणिताचा अभ्यास म्हणजे उदाहरणं सोडवणं हाच तो एकमेव आहे. आणि म्हणून जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल उदाहरणं सोडवण्याची तेवढं ते तुमच्यासाठी चांगलं होणार आहे किंवा ते तुमचं उदाहरणं पक्क होणार आहेत, मग विसरणार नाहीत. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. उद्या दररोज सकाळी 7:30 वाजता इयत्ता 10वीचा क्लास असतो. हे तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना माहीत आहे. तुमच्यापैकी जे नवीन आहेत, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे पर्सनलाइज ऑल केल्यानंतर काय होईल? तुम्हाला
लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ते मिळून जातील की आज लाईव्ह क्लास किती वाजता आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहणार आहेत. ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत करा. तर उद्याच्या क्लासपर्यंत नमस्कार.